तर पार्थ पवारांनी 1800 कोटींची जागा 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा दावा अंबादास दानवेंनी केला। अंबादास दानवे यांनी ट्विट करत पार्थ पवारांवर हा आरोप केलेला आहे। स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। अमिडिया कंपनीला 300 कोटींचा व्यवहार कसा करता आला असा सवाल देखील अंबादास दानवेंनी केलाय। कोरेगाव पार्कच्या जागेमध्ये आयटी पार्क उभारण्यासाठी तयारी असल्याचं देखील अंबादास दानवेंनी म्हटलं। तर अंबादास दानवे यांनी नक्की काय ट्विट केलेलं आहे ते आपण समजून घेऊयात। तर मेवा भाऊंच्या राज्यात 1800 कोटींच्या जमिनीची 300 कोटीत खरेदी होते। स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये असतात असं अंबादास दानवेंनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवारांची अमेडिया ही कंपनी जिचं भांडवल अवघं 1 लाख रुपये आहे। या कंपनीला 1800 कोटी बाजार मूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींनी खरेदी करता आली असं अंबादास दानवेंनी म्हटलं। हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावा। गंमत तर पुढे आहे, एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही। या कंपनीने रिअल एस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी चालवली आहे। तर 1 लाखाचं भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं काय शक्य होतं? ही विशिष्ट समाजाची जमीन असताना हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावं, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचं गमक कळून येईल असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। दुसरी बाब, सरकारी यंत्रणा ही काय तत्पर झाली पहा, कमाल झाली। 22 एप्रिल 2025 रोजी अमिडिया कंपनीनं आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला। आश्चर्य म्हणजे अवघ्या 48 तासात उद्योग संचालनालयानं प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटी माफ करून टाकली। उद्योग संचालनालयानं कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचं प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली यावर कळस म्हणजे 27 दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे तिकडे झाला असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। आणि या 40 एकर जमिनीची व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त 500 रुपये असं देखील अंबादास दानवेंनी म्हटलं। फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचं आणि जमिनी खिशात घालायचा आहे अजितदादांचा पुरोगामी महाराष्ट्र असं अंबादास दानवेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे।